नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहे। राशन कार्डमध्ये आता तुम्ही ऑनलाईन घर बसल्या दुरुस्ती करू शकता। तुमच्या राशन कार्डमध्ये नवीन नाव जोडायचं असेल किंवा एखादं नाव कमी करायचं असेल किंवा तुमच्या राशन कार्डच्या नावामध्ये जर काही बदल करायचा असेल तर ते तुम्ही आता घर बसल्या ऑनलाईन करू शकता। जसं की मित्रांनो, खूप लोकांच्या राशन कार्डच्या बाबतीत अडचणी आहेत। जसं की जर तुमच्या घरामध्ये एखादं लहान मूल असं जर लहान मूल जन्माला आलं, त्याचं नाव जर तुम्हाला राशन कार्डमध्ये जोडायचं असेल किंवा तुमच्या घरामध्ये नवीन एखादी सुनबाई आली असेल, तिचं नाव जर तुम्हाला राशन कार्डमध्ये जोडायचं असेल किंवा एखादी तुमच्या घरातून लग्न होऊन मुलगी बाहेर गेली, तिचं नाव जर राशन कार्डमधून तुम्हाला काढून टाकायचं असेल किंवा तुमच्या आहे त्या नावामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही आता घर बसल्या ऑनलाईन करू शकता। याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना, अजून कोणते तुमचे गुप्त नातेवाईक असतील त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चला आता तुम्हाला राशन कार्डमध्ये जी दुरुस्ती आहे ती ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून कशी करायची ते आता आपण समजून सांगूया। तर मित्रांनो, राशन कार्डमध्ये मोबाईलवरून घर बसल्या दुरुस्ती करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलला यायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे महाफूड RCMS असं गुगलमध्ये सर्च केल्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येते बघा, rcms.mahafood.gov.in। या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल बघा। ही वेबसाईट rcms.mahafood.gov ची आहे। इथं तुम्हाला तुमच्या राशन कार्डमध्ये काय दुरुस्ती करायची आहे ती करता येईल। या वेबसाईटमध्ये वरती तुम्हाला साइन इन आणि रजिस्टर असे दोन पर्याय दिसतात, ज्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं साइन इनवर क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला दोन पर्याय पुन्हा दिसतील बघा, ऑफिस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन। तर आपल्याला इथं कुठं क्लिक करायचं आहे? पब्लिक लॉग इनवरती। पब्लिक लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज दिसेल। या पेजमध्ये सुद्धा तुम्हाला दोन पर्याय आहेत, ज्यामध्ये पहिला पर्याय आहे रजिस्टर्ड यूजर आणि न्यू यूजर साइनअप। जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही रजिस्टर्ड यूजरवर क्लिक करू शकता आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, न्यू यूजर साइनअप हिअर या पर्यायावर, खालच्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज दिसेल, ज्यामध्ये लिहिलं आहे बघा रजिस्टर न्यू रेशन कार्ड यूजर। तर तुम्हाला इथं खाली बघा, खालच्या बाजूला 2-3 पर्याय आहेत। तर यामध्ये तुम्हाला तुमचा राशन कार्डचा 12 अंकी राशन कार्ड नंबर टाकायचा आहे इथं आणि चेक रेशन कार्ड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, इथं तुम्हाला हे जे 2-3 पर्याय दिसत आहेत, आय हॅव व्हॅलिड रेशन कार्ड अँड आय एम HOF चा अर्थ होतो हेड ऑफ फॅमिली। जर तुमच्या राशन कार्डमधला जो काही मुख्य व्यक्ती आहे, कुटुंब प्रमुख आहे, त्याचंही तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल। तुम्ही मेंबरचं पण रजिस्ट्रेशन करू शकता, पण मेंबरचं रजिस्ट्रेशनमध्ये हा जो दुसरा नंबरचा पर्याय आहे, आय हॅव अ रेशन कार्ड अँड आय एम अ मेंबर ऑफ अदर दॅन HOF, म्हणजे मी कुटुंब प्रमुख नाही आहे पण मी काय आहे, या कुटुंबाचा सदस्य आहे। पण मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन कोणासाठी करा? कुटुंब प्रमुखाच्यासाठी करा, कारण कुटुंब प्रमुखालाच तुमच्या राशन कार्डमध्ये काही दुरुस्ती आहे ती करायचा अधिकार आहे। त्यामुळं इथं हा जो 1 नंबरचा पर्याय आहे त्याच्यावरच क्लिक करायचं आणि राशन कार्ड नंबर टाकून चेक करायचं। आता तुमच्यासमोर असं एक पेज दिसेल बघा, प्लीज वेट लोडिंग असं आल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल बघा, ज्यामध्ये तुमचा राशन कार्डचा 12 अंकी नंबर असेल, त्यानंतर तुमचंवालं नाव असेल। आता हे तुम्ही पाहायचा प्रयत्न करू नका, मी हे झाकून टाकलेलं आहे, कारण कोणी काही कांड करू नये माझ्या नावाचा किंवा माझ्या राशन कार्डचा वापर करून। त्यामुळं मी ही माझी जी माहिती आहे ती लाल अक्षरामध्ये बुजवून टाकलेली आहे। तर इथं तुम्हाला ही सर्व गोष्ट तिथं पाहायला मिळेल। इथं तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन IDच्या जागी तुम्ही तुमचं नाव, आडनाव टाकून चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करा। ते नाव जर अवेलेबल असेल तर तुमचा लॉग इन ID म्हणून तो वापरला जाईल। इथं तुम्ही कोणतंही नाव टाकू शकता लॉग इन IDसाठी। लॉग इन IDमध्ये तुम्ही तुमचं नाव, वडिलाचं नाव किंवा तुमच्या अजून कोणाचं काही नाव असेल तर ते टाकून तुम्ही इथं चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करून तुमचा एक यूजर ID तयार होईल।
त्यानंतर बघा इथं खाली आधार नंबर असतो, त्यानंतर तुमचं जेंडर असतं, मोबाईल नंबर असतो जो तुम्ही बदलून, जर इथं चुकीचा नंबर असेल तर तुमचा जो योग्य नंबर आहे तो टाकून तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करू शकता. इथं ईमेल ॲड्रेस दिसते बघा, ईमेल ॲड्रेस पण तुम्हाला टाकावाच लागेल. खोकला आल्याबद्दल सॉरी. हे सगळं झाल्यानंतर इथं कॅप्चा दिसतोय बघा, तो कॅप्चा इथं टाकायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केलं का ते विचारेल तुम्हाला सबमिट करायचं आहे का म्हणून. हे सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल, ज्यामध्ये लिहिलं आहे बघा कॉंग्रॅच्युलेशन, आणि तुमचा लॉगिन आय डी इथं दिसेल. जो लॉगिन आय डी तुम्ही तिथे टाकला होता, युजर आय डीमध्ये तुमचं नाव, वडिलाचं नाव, कोणाचं टाकलं असेल ते. हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे बघा. इथं आले का तुम्हाला इथं पुन्हा पब्लिक लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. पब्लिक लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज पुन्हा ओपन होईल. तर इथं तुम्ही कशावर क्लिक करशाल, आता एक नंबरच्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे, रजिस्टर्ड युजर, कारण तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं आहे. तर रजिस्टर्ड युजरवरती क्लिक करायचं. मग तुमच्यासमोर कसा पर्याय दिसेल, असा दिसेल. असं दिसलं की या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून गेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केलं की तुमच्या आधार कार्डवर OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यावर अशा पद्धतीनं दिसेल तुमच्यासमोर. इथं तुमचा राशन कार्डचा नंबर आहे, जो मी झाकून टाकलेला आहे. त्यानंतर इथं खाली गावाचं नाव राहतं आणि तुमचा जो राशन दुकानदार आहे त्याचं पण नाव इथं राहतं. तर मित्रांनो, इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं ह्याच्यावरती 3 रेषा दिसत आहेत का, याच्यावर क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही इथं बघू शकता बघा, इथं तुम्हाला खाली वेगवेगळे पर्याय दिसत आहेत. निळ्या, हे कोणता गुलाबी रंग आहे, खालचा थोडा हिरवा रंग आहे. याच्यामध्ये काय लिहिलं आहे बघा, राशन कार्डची डिटेल आहे, तुमच्या राशन कार्डची हिस्ट्री आहे, तुम्ही आतापर्यंत किती धान्य घेतलं, विकलं, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील. खाली तुमचं आधार कार्ड सीडिंगचं पण पर्याय दिसतोय बघा. आधार कार्डची सीडिंग तुमची झालेली आहे का नाही ते पण इथं तुम्हाला सांगेल. तर इथं तुम्हाला काय करायचं, आपल्याला राशन कार्डमध्ये दुरुस्ती करायची. तर त्यासाठी काय करायचं, इथं ह्या ज्या 3 रेषा आहेत ना, इथं याच्यावर क्लिक करायचे तुम्हाला. ह्या 3 रेषावर इथं क्लिक केलं का तुमच्यासमोर असे वेगवेगळे पर्याय दिसतील. तर ह्या पर्यायामध्ये बघा राशन कार्ड डिटेल तुम्ही पाहू शकता. राशन कार्ड मॉडिफिकेशन हा पर्याय खूप महत्त्वाचा आहे, 2 नंबरचा. राशन कार्ड मॉडिफिकेशन या पर्यायावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर असं दिसल. इथं तुम्हाला काय दाखवतं बघा, तुमचा वरती राशन कार्डचा नंबर आहे, खाली तुमचे राशन कार्डमध्ये जेवढे कुटुंबातले व्यक्ती आहेत ते सगळ्यांची नावं दाखवतं. ते मी लाल अक्षरानं बुजून टाकलेले आहे, कारण तुम्ही असं कोणाची माहिती उघड करू शकत नाही, यूट्यूबला पण ते चालत नाही. तर तुम्ही इथं वरती एक ॲड मेंबर नावाचा पर्याय आहे, त्याच्यावर क्लिक करू शकता बघा. ॲड मेंबरवर क्लिक केलं की नवीन मेंबर तुम्ही जोडू शकता. किंवा तुम्ही याला असं साईडला स्क्रोल करा, याला असं उजव्या बाजूला साईडला स्क्रोल केलं, मदर नेमच्या पुढं अजून पुढं जायचं आहे तुम्हाला. तिथं गेले का तुम्हाला इकडं एडिटमध्ये पर्याय दिसतोय बघा, एडिटमध्ये तुमच्या राशन कार्डमध्ये जो काही व्यक्ती आहे त्याची जर माहिती तुम्हाला काही बदलायची असेल तर तुम्ही एडिट करून ती बदलू शकता. किंवा इथं डिलीटचा पर्याय बघा, जर तुम्हाला हा व्यक्ती नको आहे तुमच्या कुटुंबामध्ये तर ह्या फुलीवर क्लिक करा. चुकून पण इथं क्लिक करू नका, कारण काय होईल, तुमचा आहे तो मेंबर पात्र असताना पण तो डिलीट होऊ शकतो. जो तुम्हाला नको आहे तो डिलीट करा आणि तिला ओके म्हणा, ते डिलीट होईल. त्याची रिक्वेस्ट तिकडं तहसील ऑफिसकडे चालले जाईल की बुवा ह्या व्यक्तीला ह्या राशन कार्डमधून काढून टाकायचं आहे. तुम्ही फक्त इथं काय करू शकता, एडिट करा. डिलीटची तुमच्याकडून रिक्वेस्ट तहसील ऑफिसला चालले जाईल इथून. त्यामुळं डिलीट करायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमचा आहे तो व्यक्ती इथून डिलीट होऊ शकतो. आणि जर खरंच डिलीट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर आता बघा, एडिट किंवा ॲड मेंबर, आपल्याला नवीन मेंबर ॲड करायचा, तो कसा करायचा बघा. ॲड मेंबरवर क्लिक केलं किंवा एडिटवर क्लिक केलं तर दोन्हीसाठी सेम ऑप्शन आहे, अशा पद्धतीचं दिसतं तुम्हाला. दोघांसाठी एडिट करायला गेले किंवा नवीन मेंबर जोडायला गेले का तुम्हाला इथं पहिल्यांदा काय विचारतं, तुमचा फोटो चिपकवा. तुमच्या इथं फोटो तुम्हाला जोडायचा आहे, 20 KB पर्यंतचा फोटो तुमच्या मोबाईलमधून इथून अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथं खाली राशन कार्ड नंबर दिसेल, इथं मेंबरचं नाव टाकायचं आहे जे तुम्हाला मराठीमध्ये टाकायचं आहे. नंतर खाली इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. स्पाऊस नेममध्ये तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. स्पाऊस नेम म्हणजे बायकोचं नाव. त्यानंतर फादर नेम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत टाकायच्या आहेत. मदर नेम तुम्हाला टाकावंच लागेल. जेंडरमध्ये तुम्ही कोण आहे, मुलगा, स्त्री आहे, पुरुष आहे, ते तिथं निवडा. रिलेशनशिप विथ HOF हे कोण आहे, HOF म्हणजे हेड ऑफ फॅमिली, कुटुंब प्रमुख. त्याच्याशी तुमचं काय नातं आहे, तुम्ही मुलगा आहे, मुलगी आहे, काय आहे ते. हां, तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकावं लागेल. जर एक्झॅक्ट माहीत असेल तर ती टाका.
किंवा तुम्ही डिक्लेअरवरती क्लिक केलं तर तुमचं वय तुम्हाला इथं टाकावं लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. नॅशनॅलिटी ऑलरेडी आलेलं आहे. ऑदर डिटेलमध्ये बघा तुम्हाला रेशन कार्ड लिफ्टिंग इलिजिबिलिटी येस करायचं याला. UIDAI किंवा आधारचा नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. प्रोफेशनल डिटेलमध्ये तुमचं ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय टाकायचा आहे. बर्थ सर्टिफिकेटवरती जर तुमच्याकडं असेल, आता नवीन नाव जोडायचं म्हटल्यावर तिथं बर्थ सर्टिफिकेट जोडावं लागतं, तर तो डॉक्युमेंट इथं तुम्हाला जोडायचा आहे. त्या डॉक्युमेंटचा नंबर म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटचा नंबर तिथं तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे जसं की तुमचं जन्म प्रमाणपत्राचा नंबर. तर ह्या गोष्टी तुम्हाला खाली द्यायच्या आहेत. खाली बँक डिटेल आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा फॉर्म जर तुम्ही व्यवस्थित भरला तर तुमचं नवीन नाव या ठिकाणी जोडलं जाईल. किंवा जर तुम्ही एडिट केलं तरी पण असाच प्रकारचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.